मला एक सांगा, तुम्ही ग्रामपंचायतचे लाईट होते स्ट्रीट लाईट, त्याला पैसे भरतं, शासन पैसे भरतं, ते गावाला आता ते सीईला विचारा, आम्हाला जसे आदेश आहे आम्ही त्याप्रमाणे करणार आहे. तुम्ही मला विचारलं माझ्याकडे जिल्ह्यात तुम्हाला सीईने सांगितलं ना, मी सीईला काय ऊर्जा मंत्र्यांना बोलतो, तुम्हाला त्यांनी सांगितलं उद्या तुम्ही काही करा, तुम्ही काही कराल का? असं कसं का? आम्ही जे काय आम्हाला कर्मचारी म्हटल्यानंतर आम्हाला जे काय वरचे ऑफिसर सांगितणार तेच ऐकणार ना आपण. कोणाला आपल्या मनाने करतो का? तुम्ही पाहिजे ना साहेब, तुम्हाला निवेदन द्या ना वरती ऐका. सीना इथं बोलवा साहेब, तुमचे इथं बोलवा सीना. स्वातंत्र्यापासून अजून आजपर्यंत इलेक्ट्रिकचे पाणी पुरवठा योजना तुम्ही बंद कसं काय केलं? पाणी पुरवठा योजना बंद करायचं काय संबंध आला? भेटलो मी सीओने म्हणले 15-20 आयोग मध्ये ते सरपंचांनी त्याच्यातनं अर्धा बिल तर तिथं भरू शकतो. बोलवा इथं सीओना, इथं सीओना बोलवा. मी कसं काय बोलू? सीना भेटलो मी तुम्हाला, भेटलो मी तुम्ही आता वाटर सप्लाय तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला वरिष्ठांनी आदेश दिले ना, त्यांना बोलवायचं. तुम्हाला कोणी आदेश दिले पहा तुम्ही, त्यांचं 7,000 कनेक्शन कट करायचे आदेश दिले का तुम्हाला? पैसे भरासाठी जे काय नियम तुम्हाला पैसे सांगितलं ना, मी तुम्हाला काय म्हणलो आमदार साहेब, 3 महिन्याचं बिल फक्त करंट बिलासाठी. हे पहा, त्याच्यात करंट बिल घेतली, हे लोकांनी बिल परत आणले, हे पाहून घ्या. अरे ना, 1-1 रुपया जोडलेला आहे. तुम्ही असं बोलला 50-50, 100-100 रुपये जमवलेत लोकांनी, तरी पैसे घेतले. समोर बोललो ना, पैसे सुद्धा बंद करताय तुम्ही. कस काय म्हणता? जरा बोलू द्या ना. मी त्यांचे काय बोलून घ्या. त्यांच्या विचाराच्या अगोदर काय म्हणले मी पूर्ण ऐकून आमदार साहेब काय म्हणले 10 7,000 कनेक्शन जोपर्यंत तुम्ही चालू करायचे मला आदेश देत नाही ना, तुम्हाला इथून सोडणार नाही मी. मला काय सोडायचं काय सांगतोय तुम्हाला? काय सोडा नाही, इथं मला ठेवा. मला काय 7,000 कनेक्शन चुकीचं केलं तुमचे पैसे देतील, शेतकरी काय पळून जाणार माणूस नाही. असं काय आमच्यात नाही, आम्ही काय चुकी. अरे मरतोय शेतकरी तिकडे. अरे शेतकरी शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला तुम्ही. ते करंट बिल फक्त तुम्हाला घ्यायला सांगितले आपण 3 महिन्याचा, तर तुम्ही काय आयडियास पण मागायला स्पीकर हॅलो. मग त्यांचं काय म्हणणं की तुम्ही तुम्हाला एक सांगतो, तुम्ही मला या विषयावर ज्ञान पाजू नका. तुम्ही बाकीचं नंतर ज्ञान पाजू नका. म्हणजे मी तुम्हाला शेतकरी ऐकत तिकडे. हॅलो भाऊ. हॅलो. हा, ते म्हणतात आयडियास पण तुम्ही वसूल करता म्हणून. हॅलो. मी त्यांना तेच म्हणतो फक्त. अरे बिल ऐका, तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे बिल आहे तिथं 100 लोकांचे. ते काय सांगतील तुम्ही त्यांना काय फोनवर विचारतायत? तुम्ही म्हणता मला तिथं विचारा, त्यांना सांगा. आणि तुम्ही 7,000 लोकांचे कनेक्शन कट केलेत ना, त्यांना आता पहिले वाढीव. तुम्ही 10 वर्ष त्यांना पैसे सांभाळ, 10 वर्षापासून त्यांच्या मागच्या काळापासून पैसे बाकी आहेत ना. आता काय 6 महिने काय सगळं मरून जाणार नाही. 6 वर्ष पहिले तुम्ही आता 6 महिन्याची मुदत वाढ द्या त्यांना. मी कोण देणार आहे? मी कोण देणार आहे? नाही. मग आमच्या मंत्रालयात आहे, तिथं आहे, जिथे आदेश. अरे तुमचा जो मंत्री आहे का, तुमचा मंत्री जो आहे ना, तो लॅविश जगतोय. मला काही माहित नाही त्यांना खाली काय चालू आहे. मला काय तो आम्ही कर्मचारी जे काय आम्हाला आदेश आले ते आम्ही करतो. मला काही आदेश येतो, तुम्ही काही कराल कसले आदेश? त्यांना फक्त करंट बिलासाठी जे ट्रान्सफॉर्मर आहे ते 80% भरलेले आहेत. 80% नाही, 75-70% भरले. पैसे भरून द्या. ऐका, आता तुम्हाला बोलले बरं का साहेब, 3 महिन्याचे जास्त म्हणून परत यावं लागलं. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही तुमचे एसी असतील, कोण असतील, त्यांना इथं जे आहे म्हणलं तुम्ही मला बोलले असं तुम्ही बोलवलं असतं. तुम्ही मला थांबा म्हणले, मी थांबलो. तुम्ही काय प्रश्न आहे, काय तुम्ही बोलले असं तर मी त्यांना सांगितलं मला सर्वजण. ऐका, घराच्या संदर्भात माझी पुढे झालं चालून जाईल. बरोबर. तुम्ही घराच्या
घेतात. घराची बिलं कसे घेताय घराचे? घरगुतीला पण 50% घेतो आपण. बरोबर आहे. Commercial investment. पुरे 100% घराचे बिल कुठून आणते? 50% लगे जातात घराचे. मग आता 2 महिन्यापासून डिस्कशन चालू आहे. कोणाले कुठं आणणार म्हणल्यावर मी त्याच्यावर काय बोलणार होतो? भरतील ना ते. हं? तुम्ही असं लगेच आता मागचं 10 वर्षाचं लगेच काढाल तुम्हाला 10 सांगतो. वर्षाचं नाही हो, वर्षभरात आहे. 10 वर्ष तो कोण मागतोय? वर्षभरात ऐका, मला सांगतो. हो. आणि त्यांना ते तुमचे करंट जे बिलाचे बोलणे फक्त हे उलट- करा, ते करंट बिल ज्यांनी भरलेले आहेत ना त्यांचे ट्रान्सफर चालू करा. ज्यांनी पैसे भरले ते. शेख हो तर तुम्ही काय फोनवर 7,000 ते काय असे बटणे का लागले चालू होतील 4 दिवस लागतील ते चालू करायला. तुम्ही लेखी आदेश द्या मला. नाही मी लेखी विकी देतो. कोणाला तू काय लेखी देते साल्या तुला उलटा करून कट काढणी तर भडव्या असं काय बोलता तुम्ही? बरोबर बोलू द्या ना, दादांना बोलू द्या ना. तुम्ही शेतकऱ्याला लुटताय भडव्यावर साले एक किती वेळ सांगायचं तुम्हाला? 6,000 लोक तुम्ही समजता का? म्हणजे समजता का? अरे तुझ्या घरी जर एक दिवस लाईट कट केली ना तू असं तळसळशील. लोक साले उघड्यावर मारताय काय काय हालवताय लोकांचे. खाली जाऊन पहा जरा. जनावरांना पाणी नाही, जनावरांना शेक जरा वाटू दे, तुला काहीतरी लाज वाटू दे. साले जनावरे मरतील, माणसं मरताय. हाय, माणूस रडत आहे शेतकरी. हाय, घेऊन चालू ते खालच्या लोकांना तुम्ही कोण आहे बा? तुम्ही तोंडा बोलायला फक्त. जिल्ह्याचे वरिष्ठ तुम्ही आदेश देता फक्त लोकांना. जिल्ह्याचे वरिष्ठ आदेश देता लोकांना तुम्ही. चालू केल्याशिवाय या कमरेच्या बाहेर तुम्हाला उघडणार आहे आम्ही. निकम सर धुरी द्या. 3 महिन्याचं घेऊन चालू चला ते गरीब शेतकरी बरोबर आहे. तुम्ही काय पण कराल म्हणजे काय हे का पद्धत आहे का? त्याला बोलणं कारण शिलासाठी म्हणलं सत्ता खाती थांबलो नाही. आपण बोलले सत्ता खाती मी थांबलो ना.
त्याला काय अर्थ काय बोलावं? पोलिसांना काय बोलू रे बोलतो तरी काय अरे चपला माझे का मी काय लेखी हातात दिलं होतं त्याला बंद करा आम्ही 4दा मीटिंगलाही सांगितलं होतं. मी मागच्या मीटिंगला सांगितलं होतं शेतकऱ्यांशी आडवा यायचं नाही. वीज वितरण कंपनीचं करायचं काय? वीज वितरण कंपनीचं करायचं काय? वीज वितरण कंपनीचा थांब रे. माझ्या विरोधात जाय पोल्युशनला तक्रार दे. मी शेतकऱ्यांसाठी इथं आलोय. कुठे बी जाऊन तक्रार दे. जा कुठे जायचं तुला काय करायचं कर. त्याला 10 वेळेस सांगितलं तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी 10 वरती बोल. आता ऐक. तू वरती फोन लाव. चल ऊर्जा मंत्र्याला फोन लाव. मी बोलतो. माझ्याकडे ऊर्जा मंत्री वगैरे फोन नाही माझे. ते आमचे फोन उचलत नाही. तू पहिले फोन लाव. चल लाव. कोणाला फोन लावतो बोल. लावा, मी कशाला फोन लावू? फोन लाव. कोणाला फोन लाव. तुला कोणी ते व्यवस्थित बांधले तो सुटायला नको. लावतो काळा काय त्याला सोडणार आहे का मी? ऑनलाईन चालू आहे. सांग कोणाला लावतो फोन आता. चल लाव. वरच्यांना फोन लाव. फोन लावू द्या मला. शेतकरी मरताय. आज 100 शेतकरी आले, उद्या 1000 शेतकरी आणू. लक्षात ठेवा साहेब. एसी मध्ये बसता आमच्या पैशावर का रे? एसी मध्ये बसता काय मी? त्याला गारपीट झाली, वारा वारा झाला, शेतकरी बरबाद होतो. तुम्ही शेतकऱ्याला वेटीत धरताय. फोन बंद येतात तुमचे फोन. उचलत नाही. शेतकऱ्याला एवढं जास्त म्हणून बसून खाताय तुम्ही. पाणी भरून राखा बरं तिथे शेतामध्ये. फक्त दाखल दे तू. शेतकरीचा मुलगा असला त्याला समजतं अनुभव काय असतो. चल लाव. शेतकऱ्यांची काय परिस्थिती खाली जाऊन पहा. शेतकरी 10,000 रुपये जमवतोय. हे जमवायला ज्याला कळतं ना त्याला कळतं. तुम्ही इथून साले फोन करता नुसते लाईट कट करा. तुम्हाला काय लागतं? लॉकडाऊन मध्ये पूर्ण भाव नाही शेतकऱ्याला. शेतकरी पोचलं तुम्हाला लॉकडाऊन मध्ये. एसी मध्ये गाडीमध्ये बसा. एसी चालू करा. ऑफिसला आले का एसी चालू करा. मी बोलतो रे. त्याला बी बांधायचा शेंडग्यालाही बांधायचा आहे. त्याच्या शेंडी उपटतो. हॅलो हा कोण बोलतोय? कुंटेकर म्हणजे कोण आहे तुम्ही? मी आमदार मंगेश चव्हाण बोलतोय. काय तुम्ही यांना आदेश दिले ना हे सगळं लाईट कट करून टाका. 7,000 कनेक्शन कट केले यांनी माझ्या मतदारसंघातील शेतकरी. 7,000 शेतकरी. कोणाचं पीक उभं आहे, कोणाच्या बैलांना पाणी नाही, कोणाच्या ढोरांना पाणी नाही, कोणाचं एक पाणी बाकी आहे. तुम्ही म्हणताय की मला वरिष्ठांनी आदेश दिले. तुम्ही दिले का आदेश? तुम्ही
तुम्ही कुठे बसता ते सांगा, तुम्ही कुठे बसता ते सांगा. ए बाबा ते ज्ञान नको पाजू मला, तू कुठे बसतो ते सांग, तुला येतो पकडतो मी, तुलाही पाहतो. तू आधी देतो काय यांना का रे बडव्या? साल्यावर तुम्ही शेतकऱ्यांना लुटता, तू बसतो कुठे ते सांग. साला तुला 10 मिनिटात तिथं पोहोचून तुलाही बांधतो बडव्या. साले शेतकऱ्यांना लुटता तुम्ही. एवढ्या लोकांचं नुकसान कोण भरेल म्हणून आता पिकांचं? त्याला परत कट केला नाही फोन लावा त्यांना. सर्व इंडस्ट्रीचे लाईट कट केले का तुम्ही? सर्वच केले ना शेतकरी त्यांनी. दिसता का तुम्हाला? कंपनी नाव बनवून दिलेत लाईनी. कंपनी ना बापरे फक्त शेतकरी दिसत आहे तुम्हाला सर्व. अन्न पडतं तुमच्या, तुम्ही काय रिकामे काम करताय? कुलपा कुलप कुलप लावा MSC. कोंडा येतात मध्ये कोंडा पहिले पाहतो तुम्हाला म्हणून सगळे कोणता महाकरचे वाचवायला तुम्हाला पाहतो. आज तुम्हाला वाचवतो पाहत आणि तुम्हाला आदेश देताना वरचे लावते ऊर्जा मंत्र्याला फोन. AC मध्ये काय लावतो तुम्ही? तुम्हाला लाजही वाटत हा केला म्हणजे त्या पोलिसांना बोलव असं म्हणते पोलिसांना बोलू. लावला सले शेतकरी ज्या दिवशी उडतील ना जीवावर तुमच्या, पोलिस फारीचं काहीच पाहत नाही ते. पहिल्या मुद्दा जिवंत बी राहणार आणि अन्न कोणाकडनं येतं माहिती नाही. शिंगाडा मोर्चा काढतो आम्ही. शिंगाडा मोर्चा नुकसान राहिले आम्ही शेतकरी. शेतकरी ना लाजा 4 दिवस झाले नाही, गारपीट झाली, तुम्हाला थोडी तरी वाटली पाहिजे हो. यांना घ्या गाडी, कनेक्शन चालू करा. शेतकऱ्यांचं कनेक्शन चालू झालं तर तुम्हाला सोडू आम्ही. कुठली समाज उचला. कुठली समाज घ्या. चला बाहेर निघा. चला पुढे लावू पुढे चला. टाका गाडी टाका. तुम्ही सोडा होते. बिल घ्या बरं का ते पण बिल पैसे घ्या. पैसे बिल सागर पैसे इथे एक लावायचं. सरकारच्या बाजूला सरकार चला चला चला. काय घ्यायचं त्याला लाज नाही वाटत का? सोडा सोडा पाहून घ्या तुम्ही, प्रदर्शन पाहून घ्या तिथलं, शेतकऱ्यांचे हाल पाहून घ्या. शेतकऱ्यांचे हाल दाखवा गाडीमध्ये.
बसवायला नाही गाडीमध्ये. चला शेतकऱ्यांचे हाल नको यांना. काय हाल होत आहे ते दाखवा. तुमच्या गाडीत बसवायला नाही. चला तुम्ही करा. आमच्या गाडी बसवा. थोडा. चला घ्या गाडी घ्या. चला गाडी मागे काही नाही. मला आम्ही हाल काय करतो आम्ही. किती पैसे पुढे घेऊ नका बोलताय ते. अरे पाटील ना शेतकरी मरताय ना शेतकऱ्यांचे हाल बघा पाटील थोडे. हा शेतकरी आहे सगळे इथं. हा सगळे शेतकरी आहे नाव इथं आलेले. थांबा त्याला खाली उतरा. त्याला खाली उतरा. त्याला खाली उतरा. याला बाहेर काढा, याला बाहेर. 7,000 लोकांचे कनेक्शन कट केले. 7,000 लोकांचे कनेक्शन कट केले 3 दिवसामध्ये. शेतकऱ्यांच्या बांधावर आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर सगळे तुमचा सल्ला 7,000 कनेक्शन 7 कोटी रुपयाचं टार्गेट दिलं असं सांगतो. 7 कोटीचं टार्गेट दिलं. पोलीस आहे ना मला बोलायला नका भाऊ. सगळे गोरगरीब लोक मरतात. इतके 10 मिनिटं हाल आहे. दादा तुम्ही काय बोलता? समजायला पाहिजे. हा माणूस बाहेर पाहिजे. आम्ही त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन जातो. तुम्ही बी त्याला बरोबर पोलिसांना घेऊन काय करू. चला त्याला खाली घ्या. त्याला खाली द्या. खाली चाळीसगावला घेऊन जायचं आम्हाला. फोटो काढ. कनेक्शन बघून द्या काय होतं. सगळे लॉक घ्या बरं का. सगळं बंद करा. फोन उचलत नाही शेतकऱ्यांचे. लागत नाही.
बस वर चला कसं करतो ते सांगून इथं करतो मी सगळं बाईट घेतो लेट चालू आहे बाकीच्या बाजूला इकडून या दादा इकडनं असं काय अशी परिस्थिती भयानक असताना देखील या वीज वितरण मंडळी कंपनीने गेल्या 8 दिवसापासून 7,000 लोकांचे कनेक्शन तोडले. एक ज्या शेतकऱ्याच्या शेतात कोणाचं पीक उभं आहे, कोणाचं टरबूज आहे, कोणाचं ज्वारी आहे, कोणाचं बाजरी आहे, एक ना अनेक पिकं अशी उभे असताना यांनी 7,000 कनेक्शन माझ्या चाळीसगाव तालुक्यातून तोडले. यासोबत अनेक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पिकांचं जे नुकसान झालंय ते नुकसान न भरून निघणारं नुकसान झालंय. एकी कोणाचा 1 पाऊस बाकी आहे, कोणाच्या शेतात 10 गोरं आहेत, कोणाच्या शेतात 10 ढोरं आहेत. हे सर्व जे नुकसान जे होतंय हे यांनी कुठल्याही पद्धतीने विचार केला नाही. फक्त वसुली करायची. दिवसाला 5.5 कोटी रुपयाचं टार्गेट यांनी कार्यकारी अभियंता चाळीसगाव यांना दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कुठलाही पुरेसा वेळ न देता, अहो साहेब त्यांना घेऊन नका तू थांबा, त्यांना पुरेसा वेळ न देता आज त्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने ही वागणूक दिली जाते या विरोधात आज आम्ही या जळगाव जिल्ह्याच्या ऑफिसला येऊन शेख एसी यांना याचा जाब विचारला असता यांनी उडवाउडीची उत्तरे दिली. अनेक शेतकरी माझ्या सोबत आले होते, त्यांनी पैसे घेऊन आलेले असताना महावितरण त्यांचं कुठलेही बिलं स्वीकारत नाही आहे. आणि या शेतकऱ्यांचं जर पाणी 2 दिवसात जोडलं गेलं नाही तर यांचा हातातोंडाशी आलेला पुन्हा पीक जाऊ शकतं. यासाठी मी तर या 100-150 शेतकऱ्यांसोबत आलो असता शेख यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं. आणि या सरकारला माझी विनंती आहे, आज आम्ही या शेखसारख्या एका इंजिनियरला झापलं, उद्या उठून एखाद्या मंत्र्याला सुद्धा बांधायला आम्ही करणार नाही. शेतकऱ्याचे आम्ही पोरं आहोत. शेतकऱ्याच्या कथा आणि व्यथा हे जर तुम्ही समजून घेत नसाल, तुम्ही बांधावर येऊन बघा की ज्या पद्धतीने करोनामध्ये सगळ्या अडचणींना सामोरं जात असताना देखील हे सरकार जर गांभीर्याने घेत नसेल तर उद्या मंत्र्याला सुद्धा बांधायला कमी आम्ही करणार नाहीत. मी या निमित्ताने या सरकारला माझा सवाल आज या सरकारला की आपण यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. आणि मी या राज्यातील समस्त जनतेला आवाहन करतो, आपल्या मतदारसंघातील आमदार जे सत्ताधारी असतील, जर तुमच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभे राहत नसतील, सर्वप्रथम तुम्ही त्या आमदारांना घरामध्ये कोंडा. तेव्हाच हे आमदार राज्यकर्त्यांकडे जाऊन तुमची कथा मांडतील. हे राज्यकर्त्यांसोबत यांनी सेटलमेंट केल्यामुळे यांना हे फक्त सत्तेचे मलिदा खाण्यात इंटरेस्ट आहे, यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात इंटरेस्ट नाही. आज आपल्याला जर काही मिळून घ्यायचं असेल, आपल्या पदरात काही मिळवायचं असेल तर आता हे सरकार आणि हे आमदार आपल्याला काही देऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. आपल्या मतदारसंघातील आमदारांना तुमच्याकडे आल्यावर पहिला प्रश्न विचारा की माझं वीज तोडणी झाली त्यावेळेस तू कुठे होता. त्यांना देखील तुम्ही आता तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय असेल, जिथे जिथे कार्यालय असतील, आमदारांना तुमच्या गावात आता येणं बंद करा. तेव्हाच हे वीज कनेक्शन कट होणं थांबतील. कारण की अधिवेशनाच्या काळात ज्यावेळेस अजित पवारांनी घोषणा केली की आम्ही कुठल्याही शेतकऱ्याचं वीज कट करणार नाही, आणि अधिवेशन संपायच्या 5 मिनिटं अगोदर त्यांनी पुन्हा ती घोषणा मागे घेऊन शेतकऱ्यांची वीज तोडणी चालू केली. हा तुगलकी पद्धतीने जो चाललाय, तर मला असं वाटतंय की शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे. आणि हीच ती वेळ आहे की या सरकारला या एसी मध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून तर सर्वांना शेतकऱ्याच्या जीवावर उठणाऱ्या या मलिदा खाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. मी आमदार म्हणून मला माहिती आहे की माझ्यावर गुन्हे दाखल होतील. मी कुठल्याही गुन्ह्याला न घाबरता जे काही होईल शेतकऱ्यांसाठी शेकडो गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार आहे. 7,000 शेतकऱ्यांचं जर कनेक्शन यांनी जर 8 दिवसात जर चालू केले नाहीत तर ह्या शेतकऱ्यांना घेऊन जर मुख्यमंत्र्याला नाही जेरबंद केलं तर नावाचा मंगेश चव्हाण नाही. सरकारचा
ते आताच करत आहोत ते आजचे. टिपरा करायला आपण आजचे. बरं का? या जसा टिपरा काढला ना तसा टिपरा आपण मी काढला शेतकरी हो. अरे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एवढा असा आदेश आला माझ्या चाळीसगाव मतदारसंघातील 7,000 शेतकऱ्यांचं कनेक्शन गेल्या 5 दिवसामध्ये या वीज वितरण कंपनीने बंद केल्यामुळे कुठल्याही विद्युत कर्मचारी हे शेतकऱ्यांना उत्तर देत नसल्यामुळे 150-200 शेतकरी आज स्वतः या जळगाव जिल्ह्याच्या एसींकडे आले आणि सर्व शेतकऱ्यांचा रागाचा उद्रेक पाहता शेतकऱ्यांनी एसी यांना खुर्चीला बांधून चपलांचा हार घातला. येणाऱ्या काळात जर या गोष्टीचं गांभीर्य जर हे सरकार घेत नसेल तर ऊर्जा मंत्र्यांपासून तर संबंधित मंत्र्यांना देखील आम्ही हार घालायला कमी करणार नाहीत. कारण की 7,000 शेतकऱ्यांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहील. कुठला हार घालणार आपण? चपलांचा. त्यांची जी लायकी आहे तोच हार त्यांना घालणार. वीज बिल माफ आमदार साहेब तुम्हाला म्हणा. सगळे शेतकरी देणार. शेतकरी सर्व शेतकरी आहे. सर्व शेतकरी काय नुकसान जायचं कळू द्या ना. गाय मरे सर्व शेतकरी आहे. कोंबड्या सुद्धा मरी राहिले कोंबड्या मरून गेल्या. सर्व नुकसान. ते काय नुकसान झालं? नुकसान झालं. शेतामध्ये भारे भरायला जातो ना त्यावेळेला लाईट कट होते. बायकापूर अक्षरशः समुद्र उघडा व्यापारायला लागलाय. शेतकरी आत्महत्या करण्याचं काय करतील हो. नको रडू नको. थोडी गर्दी कमी करा. थोडी गर्दी कमी करा असं महावितरणचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की जवळपास 200 ते 300 शेतकरी चाळीसगावमधील या ठिकाणी आलेले आहेत. अगोदरच गारपिटीमुळे शेतकरी हा जेरी झालेला असताना महावितरण कंपनीने जवळपास 7,000 शेतकऱ्यांचे जे वीज कनेक्शन आहे ते ऐन ज्यावेळी शेतकऱ्याला त्याचे काढणीवर आली होती त्याच वेळी कट केलेले आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी हे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत महावितरण कार्यालयात आलेले आहेत. भाऊ काय सांगाल, काय नेमकी आताची परिस्थिती आहे, आपण काय केलंय? माझ्या चाळीसगाव मतदारसंघातील या महामंडळाच्या लोकांनी 5 दिवसामध्ये 7,000 लोकांची वीज कनेक्शन कट केली. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं एका त्या पिकाला एका पाण्याची गरज आहे. कोणाचं टरबूज आहे, कोणाचं डाळिंब, कोणाचं कांदे, कोणाचं निंबू, अशी एक ना एक पिके एका पाण्यासाठी आता 2 दिवसात जर त्यांना पाणी नाही दिलं तर हातातून जातील अशी परिस्थिती आहे. एकतर आता झालेला हा अवकाळी पाऊस, हा गारांचा पाऊस, यात नुकसान, त्यात पुन्हा या वीज मंडळाचा शॉक, या तुगलकी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी पूर्ण जमीनदोज झाला आहे. आणि या निर्णयाचा उद्रेक होऊन मी सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथं आलो असता शेख यांनी उडवाउडवीची जी उत्तरं दिली त्या संतप्त सर्व शेतकऱ्यांनी त्यांना खुर्चीशी बांधून ठेवलं. त्यांना सर्व शेतकऱ्यांना तर बांधावरच न्यायचं होतं, परंतु यांना आपले म्हणून त्यांना या लोकांनी सोडलं. झाला असता तो झाला असता. हे पैसे घ्यायला तयार नाही, हे शेतकरी हे पैसे मागणूक चालली आहे. माझा सरकारला सवाल आहे की आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत असताना, अशी घोषणा केली असताना आज शेतकरी हा वनवन करत फिरतोय. त्याने कोणाकडे आशेने पाहावं, हा माझा सरकारला सवाल आहे. आणि हे सरकार जर 7,000 कनेक्शन जर लवकरात लवकर रिकनेक्ट करून चालू करत नसेल, ते त्यात कुठलाही दंड, व्याज माफ, कुठलंही
दंड न घेता जर नाही केलं तर ऊर्जा मंत्र्यांपासून तर मुख्यमंत्र्यांना यांना घेराव घातल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. जोपर्यंत सरकार या शेतकऱ्यांना न्याय देणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. दादा भाऊ, शेतकरी आपण आत्महत्या झाली तर बघितलं की अनेक, जबाबदार वीज वितरण तुमच्या कंपनी आणि आमदार राहील. असल्यामुळे तुमच्या भागात हा प्रॉब्लेम या लोकप्रतिनिधी तुम्ही त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी निवडून दिलंय. जर तुमचं कर्तव्य बजावत नसेल या सत्ताधारी आमदारांना गावागावात फिरू देऊ नका. ते तुमच्या गावात आले त्यांना देखील असंच कोंडून ठेवा, तेव्हाच ते सरकारला जागे आणू शकतात. या आमदारांना आता रस्त्यावर न फिरू देणं हा एकमेव मला पर्याय डोळ्यासमोर दिसतोय. मी आता या आंदोलनाची सुरुवात इथून केलेली आहे. मी राज्यातील जनतेला आवाहन करतो, जर हे आमदार तुमचे प्रश्न गांभीर्याने सोडवत नसतील तर आपल्या मतदारसंघातील आल्यानंतर त्यांचं गोड बोलण्यात तुम्ही भारावून जाऊ नका. तुमच्यासाठी त्यांना रस्त्यावर जर यायला वेळ नसेल तर तुम्ही देखील त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. भाऊ, आपण बघितलं असेल की गारपीट असेल, आता चाळीसगावामध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाली, त्यात खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आपली काय मागणी आहे प्रशासनाकडे? ज्या दिवसापासून गारपीट झाली मी 3 दिवसापासून रोज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फिरतोय. माझ्या तालुक्यातील बरेचसे पंचनामे झाले आहेत. यात नुकसान भरपाईच्या संदर्भात जे निकष असतील त्याच्या पलीकडे जाऊन सरकारने नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिली पाहिजे. नुकसान भरपाई देत असताना याचा अर्थ असा नाही की वीज कनेक्शन देखील कट केलं पाहिजे. एकीकडे करोना, एकीकडे हा गारपीटचा पाऊस आणि परत वीज कनेक्शन, पुन्हा शेतीमालाला हमी भावापेक्षा कमी भावाने जाणारी सगळी प्रक्रिया जर हे सरकार जर गांभीर्याने घेत नसेल तर मला असं वाटतं की माझ्यासारख्या अनेक आमदारांनी यात लक्ष घातलं पाहिजे. परंतु कोणी घालेल का की आपण ज्या राज्यकर्ते म्हणून येण्यासाठी ज्यांनी आपल्याला निवडून दिलंय आपण त्यांना जर न्याय होऊ शकत नसेल तर ही आमदारकी नुसती मिळवण्यासाठी वापरायची नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वापरायची असा माझा निश्चय आहे. आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत. काय सांगाल, आज तुम्ही जळगावला विद्युत भवनात आलेले आहेत आणि आपण काय मागणी आहे आपली? मला पुरा 2-3 एकर काना माचवरायला झाली साहेब. मला 2 गाई मध्ये माता विमरी आहे मला. काय आपली काय मागणी आहे? काय तुम्हाला काय झालं? बिल माफ झालं पाहिजे आमचं. जे कनेक्शन तोडलंय ते लवकरात लवकर जोडलं पाहिजे. कारण चालू पिकावर पीक हे मेन काढणीच्या मोकावर आले आणि डायरेक्ट कनेक्शन कुठल्याही प्रकारची नोटीस न देता आणि आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी पैसे जमा करून बिल भरण्यासाठी आलो तरी आमचे कनेक्शन ते घेत नाही. ते 50% बिल भरायला सांगताय. बरेचसे बिल किती बिल भरायला लावताय? किती वर्षाचं बिल भरायला? 15-20 वर्षाचं ते थकबाकी भरायला लावताय. सात शेतकऱ्याच्या घरात कधी आलाच नाही. काही लोक आता कुठं पीक भरणार आहे? त्याचं पहिले पीक घरात येऊ द्या, त्याचं मार्केटला तेव्हा पैसे भरतील ना. जीवावर आलं त्याचं एक पाणी जर नाही भेटलं त्याचं 50,000चं कुणाचं लाखाचं 2 लाखाचं एवढं मोठं नुकसान हे कोण भरेल? आज 7,000 शेतकरी जर ते 7,000 शेतकऱ्याचं प्रत्येका शेतकऱ्याचं कमीत कमी तुम्ही 50,000 बी धरले तर तेवढा मोठा अपघात आज शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान भरल कोण? हे सरकारला जाणून द्या. हे सरकारने जाणून घेतली पाहिजे आणि शेतकरी काय आहे हे त्याला कळायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याचाच पुत्र राहतो, वरून कोणी कुठलाच मंत्री पडेल नसतो. त्यांनी हे लक्षात घ्यायचं, शेतकऱ्याच्या घरात आल्याशिवाय तो देऊ शकत नाही. आज त्याला तंग करू नका. त्याची परिस्थिती त्याला तात्काळ वीज जोडणं एकदम हे शासनाने त्यांना आदेश दिला पाहिजे आणि वीज जोडणी तात्काळ केली पाहिजे. चला आता आपण ठीक आहे.